शुअर शुअर, तुमच्यासाठीच आहे आजचा प्रोग्राम. एनीबडी कॅन स्पीक आउट. हाय सगळ्यांना, हॅपी वुमन्स डे. माझं नाव रोहिणी चकोर. माझा मुलगा आहे प्ले ग्रुपला आहे, त्याचं नाव अर्पित आहे. मला मॅडमबद्दल बोलायचं आहे. नाही 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 नाही, आणि हे काही प्री प्लॅन पण नाही आहे, फक्त ही माझ्या मनातली फिलिंग्स आहे. जी मॅडम ॲक्च्युली खरंच खूप चांगले ह्युमन बिंग्स आहात. त्यांच्याबद्दल जितकं बोललं ते खरंच कमी आहे. माझा पहिला मुलगा होता जो आता 5th स्टँडर्डला, जो मॅडमच्या स्कूलमध्ये होता, तेव्हा तो लास्ट म्हणजे सिनियर के जीला असताना मॅडमने वुमन्स डे सुरू केला. तो माझा लास्ट वुमन्स डे होता आणि आता परत सुरू करते मॅडम. हो, कोको किचन. मला ह्या दिवसासाठी तुम्हाला स्पेशल खूप मोठा थँक्स सांगायचं आहे की तुमच्यामुळे आम्हाला हा दिवस खरंच एन्जॉय करायला मिळतोय. थँक्यू मॅम. आणि मॅम इतक्या छान आहेत, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलूच नाही शकत काही, त्यांना कम्पेअरच नाही करू शकत ॲज अ प्रिन्सिपल. पण त्यांच्याकडे बिलकुल ॲटिट्यूड नाही आहे, त्या सगळ्यांना खूप सारख्या आणि समानच समजतात. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. नाही, मला एक मोठी गोष्ट सांगायची. जेव्हा माझा मुलगा लास्ट इयरला होता स्कूलमध्ये, तेव्हा मी प्रेग्नेंट पण नव्हती, पण मी तेव्हा ठरवलं होतं माझा सेकंड बेबी झाल्यानंतर मी फिनिक्स स्कूलमध्येच टाकणार आहे, कारण ते इतक्या छान आपल्याला रिस्पेक्ट देतात म्हणून. आणि मॅम एक लास्ट रिक्वेस्ट करायची होती. स्नेहलचा मुलगा लास्ट इयरला आता म्हणजे सिनियर के जीला, तिने स्कूल चेंज केली. नेक्स्ट इयरपासून गेस्ट डान्स ठेवत जा तिचा. ओके ओके ओके.